घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। मालवण तालुक्यातील खालची देवली येथे अक्षय चव्हाण यांच्या सोबत इकोमेट्सचे सदस्य साहिल कुबल व युथ बीट्स फॉर क्लायमेटचे सदस्य अक्षय रेवणकर हे दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी निसर्ग भ्रमंती करण्यासाठी गेले होते। त्यावेळी साहिल कुबल यांच्या निदर्शनास आकाराने मोठा असलेला एक पतंग झाडावर पंख पसरून बसलेला दिसून आला। अक्षय रेवणकर यांनी त्याचे निरीक्षण करून माहिती मिळवली असता तो ॲटलास मॉथ असल्याचे निदर्शनास आले। त्या ॲटलास मॉथच्या पंखाची लांबी 9.5 इंच एवढी होती। ॲटलास मॉथला मराठीमध्ये मोठा रेशमी पतंग असंही म्हणतात। ॲटलास मॉथ हे जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक आहे। त्याचे नाव ॲटलास या ग्रीक पुराणकथांतील टायटन देवावरून ठेवले गेले आहे, ज्याने आकाश धरण्याचे काम केले होते। या पतंगाच्या विशाल आकारामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे। हा पतंग प्रामुख्याने आशिया खंडातील भारत, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या जंगलामध्ये आढळतो। त्या पतंगाचे शास्त्रीय नाव ॲटॅकस टॅप्रोबॅनिस असे आहे। त्यांचा जीवनकाळ हा साधारणपणे 5 ते 7 दिवसांचा असतो। पंख तपकिरी, बदामी आणि किंचित लालसर रंगाचे असतात। पंखांवर पांढऱ्या रंगाचे मोठे टिपके असतात, जे नकाशासारखे दिसतात व दोन्ही पंखांची टोकं नागासारखी दिसतात। त्यांचे आवडते खाद्य पेरू, दालचिनी, लिंबू हे आहे। त्यांचे पर्यावरणीय महत्त्व असे आहे की त्यापासून रेशीम उत्पादन तसेच परागीभवन करण्यासाठी यांचे पर्यावरणीय महत्त्व आहे। यांना अन्न साखळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखले जाते। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।